नांदेडमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दारूच्या नशेत नदीत फेकून ठार मारलंय। पोलिसांनी 1.5 महिन्यांनी तपास उलगडत खुनाचं रहस्य उघड केलंय। नागपूर महानगरपालिकेत 113 जागा जिंकत भाजपाने भगवा गड जिंकला होता। आता 2025च्या निवडणुकीत तो गड पुन्हा राखणं भाजपासाठी आव्हान आहे। नंदुरबारमध्ये जय वळवीच्या हत्येनंतर गुन्हेगारासोबत असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले। ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिला गेलाय, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असून कारवाईचा इशारा दिलाय। एसटी बँकेत झालेल्या राड्यानंतर सदावर्ते यांनी आनंदराव अडसुळांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी अनुसूचित जातींवरील आरोपींना पाठिंबा दिल्याचा ठपका ठेवलाय। जिल्हा परिषदांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याची मागणी भाजपाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बंडखोरी रोखण्यासाठी ही खास राजकीय शक्कल असल्याचं बोललं जातंय। हिंगणा मतदारसंघात एका कुटुंबात तब्बल 200 मतदार असल्याचा प्रकार समोर आलाय। मतदार यादीतील मोठा घोळ उघडकीस आल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय। दिवाळीच्या तोंडावर एसटी आरक्षण प्रणाली बंद पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे। नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत। महामंडळालाही फटका बसतो आहे। ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी IAS अधिकारी दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन मिळालाय। हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला असून चौकशी सुरूच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय की पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही। भारती पवार यांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। गुलाबी थंडीऐवजी यंदा दिवाळीत पावसाचं सावट राहणार आहे। हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। पुणे महापालिका निवडणुकीसाठी आपने अर्धवेळ रोजगाराची गॅरंटी जाहीर केली आहे। दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर योजना राबवण्याचा मानस आहे। उमरीचे गोरठेकर बंधू अजित पवारांच्या गटात दाखल होण्याच्या हालचालीत आहे। यामुळे स्थानिक राष्ट्रवादी गटात अस्वस्थता वाढली आहे। हिंगोलीत एका ग्राहकाला Amazon वरून AC ऐवजी लाकडाचे तुकडे मिळाले आहेत। ऑनलाईन खरेदीमुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आलाय। गोकुळ दूध संघाने बोनस कपात केल्यामुळे उत्पादकांनी जवाब दो मोर्चा काढलाय। 74 कोटींच्या कपातीवरून संघ आणि उत्पादक आमने सामने आले आहेत। नितीश कुमार भाजपसोबतचा संबंध दृढ करत महाराष्ट्राकडे पाहत असल्याचं बोललं जातंय। विरोधकांनी त्यांची तुलना एकनाथ शिंदेंशी करत प्रश्न उपस्थित केलाय। राजस्थानमध्ये ट्रेलर आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 4 मित्र जिवंत जळाले आहेत। एक जण गंभीर जखमी आहे। भीषण अपघाताने खळबळ माजली आहे। आंध्र प्रदेशात ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार आणि लूट झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपी पळून गेलाय। घटना महिला डब्यात घडली असून तपास सुरू आहे। गायिका मैथिली ठाकूर भाजपाकडून अलीनगर मतदारसंघातून लढणार आहे। पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दिल्लीतील माजी आमदार खासदारांवर आता विशेष न्यायालयात खटले चालणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला उपराज्यपालांनी मंजुरी दिली आहे। जपानच्या टोयोके शहरात दिवसाला फक्त 2 तास मोबाईल वापरण्याची परवानगी आहे। मोबाईलच्या अतिवापरावर आळा घालण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आलाय। ट्रम्प यांनी म्हटलंय की मोदींनी त्यांना रशियन तेल खरेदी न करण्याचं आश्वासन दिलंय। या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय चर्चेला उधाण आलंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धात 48 तासांचा युद्धविराम जाहीर झालाय। दोन्ही देशांनी आपण हार मानली नसल्याचा दावा केलाय। राईट्समध्ये 600 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे। अर्जाची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर आहे। ITI, BE, BTech उमेदवारांना संधी मिळणार आहे आणि लेखी परीक्षा होणार आहे। संभाजीनगर जिल्ह्यात शाळांना 18 दिवस, कॉलेजांना 20 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संपूर्ण शैक्षणिक वर्षात 75 सुट्ट्यांची तरतूद आहे। सैनिक कल्याण विभागात लिपिक पदांसाठी भरती सुरू आहे। अर्ज 5 नोव्हेंबर पर्यंत करता येतील। माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहे। BSNLने दिवाळीनिमित्त 1 रुपयात महिनाभर 4G डेटा कॉलिंग प्लॅन जाहीर केलाय। 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत ऑफर उपलब्ध असणार आहेत। नेस्ले कंपनी 16,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे। नवीन CEO नुसार मंदीमुळे हा निर्णय अनिवार्य करण्यात आलाय। कोर्टाने परदेश दौऱ्यास परवानगी न दिल्यामुळे शिल्पा शेट्टीने तो रद्द केलाय। शिल्पावर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात कारवाई सुरू आहे। आशिया कप मधील अपयशानंतर पाक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। सलमानचं कर्णधारपद धोक्यात असून शादाब खानची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।